म्हणून स्वामी समर्थ पुण्यात आले आणि 3 दिवस राहिले सुद्धा. पुण्यातले स्वामी भक्त हरिअण्णा शेटे आपल्या सहपरिवारासह अक्कलकोटला श्री स्वामींच्या दर्शनाला गेले. हरिअण्णा शेटे यांना बघताच स्वामींचा राग अनावर आला. आपल्या पायातल्या चपला फेकून मारत स्वामी म्हणाले, इथून पुढे इथं येत जाऊ नकोस. अरे, त्या म्हातारीला ह्या वयामध्ये इतका प्रवास करवतोस, लाज नाही वाटत? अण्णा म्हणाले, अहो स्वामी, आम्ही अक्कलकोटला निघणार ह्या गोष्टीची भनक लागताच ती बैलगाडीमध्ये जाऊन बसते. यावर स्वामी शांत होत म्हणाले, आता त्याची गरज नाही. आम्हीच येऊ तिकडे पुण्यात. कधी ते नक्की नाही, पण येऊ नक्की. हरिअण्णा दर्शन घेऊन परत पुण्याकडे निघाले. बैलगाडीचा 3-4 दिवसांचा प्रवास करून हरिअण्णा पुण्यात आपल्या दारात आले. बघतात तर काय, समोर साक्षात श्री स्वामी समर्थ आधीच येऊन ध्यानस्थ बसलेले होते. सगळ्या परिसरात एकच आनंद झाला. हरिअण्णा शेटे यांच्या घरी स्वामी 3 दिवस राहिले. जाताना म्हणाले, आता म्हातारीला त्रास देत अक्कलकोटला आणू नकोस. ह्या पादुका घे आणि यांचीच सेवा कर. आजही पुण्यातल्या लोकांना ही गोष्टच माहिती नाही की पुण्यातल्या एका म्हाताऱ्या आईला त्रास होऊ नये